नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत त्यांना जर या ठिकाणी मिलिटरी प्रशिक्षणाची तयारी करतायत, मिलिटरीची या ठिकाणी प्रशिक्षण घेत असताना त्यांना या ठिकाणी प्रति महिना 10,000 रुपये भेटणार आहेत. त्याचप्रमाणे एक वेळेस यांना 12,000 रुपये भेटणार आहे. यामध्ये ही अशी एक योजना घेऊन आलेलो आहे किंवा या ठिकाणी स्कीम आहे. यामध्ये बघा इतर मागास बहुजन कल्याण विभाग मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी बघा कार्यालय आहे, यांचं व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ही यामध्ये महाज्योतीची आहे, महाराष्ट्र राज्य नागपूर. तर यामध्ये बघा ही दिलेली आहे स्कीम. याच्यामध्ये 5/2/2025 ला हे परिपत्रक पडलंय. यामध्ये बघा मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता नॉन क्रिमिनल गटातील, ठीक आहे, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल असतं ते त्या गटामधले इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत या ठिकाणी ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. या ठिकाणी बघा प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो आहे 6 महिन्याचा. विद्यावेतन जे आहे 10,000 रुपये प्रति महिना भेटणार आहे. तुमची त्या ठिकाणी उपस्थिती जी आहे ती 75% असली पाहिजे. एक रकमी आकस्मिक निधी म्हणजे एक वेळ भेटणारा 12,000 रुपये आहे या 10,000 रुपये व्यतिरिक्त. यामध्ये बघा योजनेच्या लाभासाठी पात्रता काय पाहिजे, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा, विद्यार्थी 10वी उत्तीर्ण असावा, विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याचे कमीत कमी वय 17 वर्ष आणि जास्तीत जास्त 19 वर्षापेक्षा जास्त नसू नये. ठीक आहे, तर ह्या 17 आणि 19 वर्षाच्या मध्ये असले पाहिजेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी वैद्यकीय अर्हता दिलेली आहे. तुमची उंची जी आहे कमीत कमी 157 सेंटीमीटर पुरुषाची राहिली पाहिजे, कमीत कमी महिलांची 152 सेंटीमीटर, छाती कमीत कमी 77 सेंटीमीटर असली पाहिजे, दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेंटीमीटर केवळ पुरुषांकरता. या ठिकाणी बघा प्रशिक्षणाकरता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके, उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले आणि मानसिक आरोग्य असावे, छातीचा विकास कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित असावा केवळ पुरुषांसाठी, प्रत्येक कानाने सामान्य ऐकणं, डोळ्यांमध्ये चांगली दुर्बीण दृष्टी असणं आणि त्याला प्रत्येक डोळ्याने 6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे. नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरुषा प्रमाणात आवश्यक आहे. ठीक आहे, या प्रकारचे आहे. हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हॅरिकोकल किंवा मूळव्याध यांसारखे रोग नसावेत. लाल आणि हिरवा रंग ओळखता आला पाहिजे म्हणजे रंगांधळीपणा नको. यामध्ये बघा प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे, विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे आहे. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येणार आहे. तर तुम्हाला ऑफलाईन मध्ये हे प्रशिक्षण आहे. यामध्ये बघा आरक्षण कोणाला आहे, यामध्ये बघा इतर मागास प्रवर्ग ओबीसी ला 59% आहे, VJA मध्ये 10%, NTV मध्ये 8%, NTC ला 11%, NTD मध्ये 6% आणि SBC मध्ये 6% आहे. तर असं मिळून 100% या ठिकाणी तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे. यामध्ये बघा पुढील अनाथांसाठी जर असेल तर 1% जागा आरक्षित आहे आणि प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत. म्हणजे महिलांसाठी खूप आहे चांगलं. याच्यामध्ये या प्रवर्गातून जर कोणी महिला बसत असतील तर त्यांच्यासाठीच्या 30% जागा हे त्यांच्या प्रवर्गामधून आरक्षित आहेत. अर्ज करण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, आधार कार्ड लागणार आहे, पुढील आणि मागील बाजूस जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, या ठिकाणी 10वीची गुणपत्रिका, अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास. अर्ज कसा करायचा आहे, महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मध्ये जायचंय आणि ऍप्लिकेशन फॉर मिलिटरी भरती 25-26 ट्रेनिंग याच्यावरती अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये काही नाही, तुम्हाला फक्त फोन नंबर टाकायचा आहे, बाकीची माहिती भरायची व्यवस्थितरित्या. चुकीची माहिती भरू नका, जर तसं केलं तर तुमचं हे जे आहे रिजेक्ट होणार आहे. यामध्ये बघा जे डॉट नावाने दिसतं किंवा लाल रंगाने दिसवले ते बंधनकारक आहे, सगळं भरायचं आहे ते तुम्हाला. या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते स्पष्ट आणि स्कॅन करून जोडायचे. यामध्ये बघा अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे 15/3/2025 आहे. पोस्टाने किंवा मेलद्वारे तुम्हाला अर्जाचा विचार घेतला जाणार नाही जर पाठवत असाल तर. यामध्ये बघा चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांच्या मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर मेरिट बेसिसवर आहे. याच्यामध्ये कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती जर चुकीची असेल
तर त्याला कार्यवाहीस पात्र होईल आणि तो रिजेक्ट होईल. तथापि प्रशिक्षणास 75% उपस्थित असणाऱ्यांनाच विद्यावतन म्हणजे 10,000 रुपये प्रति महिना भेटणार आहे. त्यामुळे तुमची त्या ठिकाणी 75% अटेंडन्स असली पाहिजे. यापूर्वी महाज्योतीच्या जर कुठल्याही योजनेचा लाभ घेतल्यास आढळल्यास तसेच त्या महाराष्ट्राच्या राज्य शासन सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड या ठिकाणी रद्द करण्यात येईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास खाली दिलेल्या या ठिकाणी कॉल सेंटरवर तुम्ही कॉल करून विचारू शकतात. त्याचप्रमाणे त्यांना मेलवरतीही या ठिकाणी संपर्क साधू शकतात. यामध्ये त्यांचं संकेतस्थळ दिलेलं आहे www.mahajyoti.org.in. महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, नागपूर. तर या पद्धतीने या ठिकाणी ही जी आहे ती काम करत आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाईनमध्ये तुम्ही जे विद्यार्थी मिलिटरीच्या भरतीसाठी प्रशिक्षण करतायत, विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी, ते या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकतात. त्यांना प्रति महिना या ठिकाणी 10,000 रुपये भेटणार आहे आणि एक वेळची आकस्मिक निधी जी आहे ते 12,000 रुपये. म्हणजेच तुमची 75% त्यासाठी उपस्थिती अनिवार्य आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची एक नवीन स्कीम निघलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या ठिकाणी मिलिटरीमध्ये तयारी करण्याचा या ठिकाणी चान्स भेटेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.